कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू काय झालं? हा बोला ना, काय झालं? काकू हिने नाही केलं का? काकू कोणालाही घाबरण्याची गरज नाही। काय झालं? फ्रीज झाली का बोलती बंद? आधी तर चुरू चुरू बोलत होतात। काय झालं? शांत का आहात इतके? बघ नेत्रा, एवढा मोठा गट आहे तुझा, सगळे आहेत इथे, पण एकाच्याही तोंडून शब्द फुटत नाही। काय तुला वाटतं कोणीच काही घाबरत वगैरे नाही? सगळे घाबरतात, हो की नाही फाल्गुनी? चला आता सगळा गट जमलाच आहे तुमचा, तर आपण एक खेळ खेळूया। घाबरण्यासारखं काही नाहीये, एकदम सोपा खेळ आहे, येणार सगळ्यांना। खेळाचं नाव आहे ओळखा पाहू कोण। तर आता ओळखा, इंद्राणीच्या हातात ही जी काही खोपडी आहे ती कोणाची आहे? ओळखलं, ओळखलं, अगदी बरोबर।
अरे काय टाळ्या वाजवा ना, कौतुक करा तिचं. तुमच्या टीम मधला एक स्पर्धक जिंकलाय, कौतुक नाही करणार तुम्ही? हलगुनी वाजव ना टाळ्या, जिंकले ती. आत्या, मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. हे सगळंच वेदनादायी आहे तुमच्यासाठी. आत्या, त्या बहीण आतापर्यंत जे जे केलंय ना, त्या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय आपण शांत नाही बसायचं. विरोचकांनी आपल्याला जेवढा त्रास दिलाय त्यापेक्षा जास्त त्रास होणार आहे त्याला. हे बघा, किमान आपल्याला एवढं तरी कळलं की मनोरमा आजीच्या अस्थी अजूनही विरोचकाकडे आहेत. आपण लवकरात लवकर त्या अस्थी शोधूया. ते तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपल्याला असं घाबरून डगमगून नाही चालणार. मी म्हणाले ना, आपण लवकरात लवकर अस्थी शोधूया. अस्थी घरातच कुठेतरी असतील. काहीतरी गडबड आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे रुपाली आपल्याला फसवते. तिने त्या अस्थी घरात ठेवल्याच नाहीयेत असं मला वाटतंय. कारण जर का अस्थी तिने घरातच ठेवल्या असत्या तर ती बेडरूमच्या बाहेर का ठेवेल? मी पूर्ण बेडरूम चेक केली, मला अस्थी कुठेही सापडल्या नाहीत. मग कुठे ठेवलं असतील अस्थी तिने? आईने जिवंतपणी सुद्धा खूप भोगलंय आणि आता मेल्यानंतरही भोगतेच आहे. अजून किती सहन करायचं तिने? आता बस, आता बस. आत्या ऐका माझं, तुम्ही कुणीही मध्ये पडायचं नाही. आता जे होईल ना ते विरोचक आणि माझ्यात होईल. आत्या काय बोलताय तुम्ही? असं काही करणार नाही आहात तुम्ही. नेत्रा, आता जे काही होतंय ना त्याचं सोक्ष मोक्ष लागू दे. आता बास झालं. तुम्हाला कळतंय ना, हे सगळं सोपं नाहीये. विरोचक हे सगळं मुद्दाम करतोय. त्याला जे करायचं होतं ना ते करून झालंय त्यांनी. आता मी बघते काय करायचं. आत्या नाही, थांबा. मी हात जोडते तुमच्या समोर. विरोचकाच्या सापळ्यात नका अडकू, नका असं करू. अजून किती सहन करायचं गाई? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.